मित्रांनो, मी आलतो रायगड किल्ल्यावरती महाराजांच्या चरणी. आता मी रायगड किल्ल्यावरती कसा आलो, कधी गेलो ते बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा. नमस्कार मित्रमंडळी, कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप समजत असाल आणि मजा असाल. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल व्लॉग विथ यशमध्ये. मित्रांनो, आज आम्ही चाललो होतो रायगड किल्ल्यावर. आता आम्ही जाणार आहोत, रेडी आहोत पूर्ण जायला. चहा वगैरे पण झाला. या गाडीवर जाणार आहोत टोटल. चला खालती जाऊन दाखवतो गाडी. मस्त 7 सीटर एर्टिगा केली आपण टोटल. आता बसू आणि निघू, सगळेजण रेडी आहेत. घरातून निघताच पहिले आम्हाला ट्रॅफिक भेटतो. घराच्या बाहेर निघालो की एकदम खतरनाक ट्रॅफिक लागलेला मित्रांनो. मी, माझा भाऊ आर्यन आणि सुजितदादाचे थोडे 2-3 मित्र, आम्ही असे सगळेजण रायगड किल्ल्यासाठी निघालो होतो पुढं. आता मग हायवेमध्ये एकदम मस्त क्लिअर रूट भेटला आम्हाला जायला. आणि मित्रांनो, रायगड किल्ला फिरायचा आहे हा प्लॅन अजिबात बनला नव्हता मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो, आपण रायगड किल्ल्याच्या एंट्रन्सवरती आहोत. रायगडचं इथून प्रवेशद्वार आहे. इथून आपण पुढं जाऊया. आता इथून पुढं आम्ही कुठंतरी एका ठिकाणी हॉटेल वगैरे बघायचा विचार केला होता खाण्यासाठी. म्हणजे घरून नाश्ता करून निघालो नव्हतो, चहा पिऊनच निघालेलो, म्हणून थोडीशी भूक लागलेली आम्हाला. मग आम्हाला बऱ्यापैकी थोडा पुढं जाऊन हॉटेल भेटतो पण चांगला. हा फक्त एक नाश्त्याचा पॉईंट होता, म्हणून तिथं आम्हाला काही खाण्याची जास्त व्हेरायटी नाही भेटली, बट एक व्हेरायटी चांगली भेटली, जी होती मिसळपाव. मग आम्ही फटाफट मिसळपाव मागवली तिकडे आणि टेस्ट ते एकदम भारी होतं मित्रांनो. मग आम्ही मिसळ खाऊन पुढे निघालो आणि दादा लोकांची इथं भरपूर मस्ती चालू होती. एकदम मस्त, म्हणजे कंटाळा अजिबात नाही आला रूटला. बघू शकता तुम्ही. तुमच्या सासूनं मरणाच्या अगोदर एक नवस केली होती, ती राहिली, म्हणून तुमच्या घरामध्ये चालू आहे. आता आम्ही गडपर्यंत आलेलो आहे, खालती एरियामध्ये आले. आता एवढे जण आहोत आम्ही, बघू शकता रेडी. आता आम्ही सर्वजण गडवरती चढायला रेडी होतो मस्त. म्हणजे प्लॅन तर नव्हता गडवरती जायचा, फक्त रायगडला फिरायला जायचा प्लॅन होता. पण आता अनफॉर्च्युनेटली आणि मस्त मजा पण येणार होती आम्हाला गड चढायला, म्हणून मग आम्ही गडवरती जायला निघालो. ही स्टार्टिंगला थोडीशी एंट्रन्स होती, जिथं तुम्हाला छोटे मोठे दुकानं बघायला भेटेल. इथं महाराजांचे रिलेटेड सगळ्या गोष्टी, तुम्हाला सामान वगैरे भेटेल. चालू होतं आता आमचं. आता आम्ही ट्रेकिंग चालू करतोय रायगड किल्ल्याची. फोटोज मी तुम्हाला दाखवले. आता वरती चढायचे पायऱ्या चालू करतोय आम्ही. ओके, चालेल. आपल्या मावड्यांनी एवढा समज करून खाली वरती मोहून आपल्यासाठी वरती खाली एवढं चढला पाहिजे ना. आपण रोप नाही जायचो. कोणी सांगितलं एवढं बसायचं नाही? चलो चला चला. मागचा व्ह्यू बघू शकता. आता किल्ला तर आलाय, पण 20% अजून बाकी आहे. आणि आता हिंमत नाही होत अजिबात. पायले दुखायला लागले, पायांनी साथ सोडले एकदम. काय करायचं आता? एवढं आलं तर डबल रिटर्न जाऊ पण नाही शकत. केवढी लय भारी केलं. आणि मला 2 चॉकलेट दिली दादा. एक दिलं पुढे. थँक्यू. चला नाही या गाडावर कदाचित असं मला वाटतं. शिवनेरी आला, छत्रपतीचा जन्म झाला ते ठिकाण. त्या किल्ल्याचं स्थान असं आहे शिवनेरीचा. त्यामुळे तो किल्ला असा दिसतो. जर यायचं असेल ना सकाळची या. महाराज जी, छत्रपति महाराज जी के दर्शन के लिए लिटरली बहुत थक चुका हूँ. अभी ब्लॉग बनाने का मेरा इरादा नहीं है. पुलिस वाले भी थक. फिर भी ये जो मेरे साथ दोस्त खड़ा है, ये आर्मी ऑफिसर है भाई. ये बहुत भक्ता है. ऐक ना, थांब जरा. इथं फक्त फोटो काढताना थुकू नको माझा. यासाठी 5 वर्ष. बघू शकता तुम्ही आपले छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, आपण शूज इथेच काढूया. माझा आहे का? नको नको नको, मोकळ्यात बाजूला होते ते ना.
हा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबार आहे मित्रांनो. हा इथं गेट असायचं. इथं गेटपासून ते बघू शकता आपले महाराज तिथं बसले असायचे. एवढा डिस्टन्स असायचं गेटपासून त्यांच्या मधात. नाही नाही तिथे नाही का तिथनं बोलल्यावर ना तुमच्या माणसाने तिथे थांबा तुम्ही सर्व एका तिकडे जावा टिस्की मारणार टिस्की ए बरं ते काम करा. कागद मला जावं तिथे या सॅनल ग्रुप आहे ना ग्रुप करायचं काका बोलत होते की तो दरवाजा आहे ना एंट्रन्स तिथून महाराज आपले इथं बसायचे. आपले दरबार त्यांचा इथं बसायचा. महाराज इथं बसायचे त्यांचे आणि तिथं गेटवरून महाराजांच्यावर जी पण इच्छा व्यक्त करायची त्या गेटवरून बोलायची. असे ते बोलत होते. आता जय भवानी जय शिवाजी. मग दरबारेकडून निघून आम्ही आलतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीकडं, जिथं त्यांचं दुःखद निधन झालं होतं 3 एप्रिल 1680ला. बघू शकता तुम्ही इथं त्यांची समाधी बांधली आहे. इथं असा एंट्रन्सचा गेट तयार होतो इथं यायला. हा गेट असा मंदिराला कनेक्टेड असून असा आहे. परत खालती फिरलो. दादा आता राजू दादा आहे, त्याला त्याची ड्युटी आहे 7ची. ओके आता निघतोय आम्ही, पोचतो. चला फायनली आता आम्ही खाली आलेलो आहोत. गाडीची वाट बघते, गाडी आणायला पाठवली आहे. मग दादाला चालायची आता हिंमत नाही, एकदम थरथरत आहे पाय. चला आता आम्ही घरी आलो आहे. लय हालत खराब झाली राव एकदम. आता घरी जाऊन डायरेक्ट झोपून जाईल, थोडं जेवील आणि डायरेक्ट झोपून जाईल. उद्या पेपर आहे माझा अजून. चला आजसाठी एवढंच, उद्या पुन्हा भेटूया. बाय बाय.